मुंबई इंडियन्स वाल्यांनो 11 वाजता तुमच्या ॲडमिनने पोस्ट टाकली गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा आणि त्याच्यामध्ये कुठलाहीच प्लेयर नव्हता. म्हणजेच काय मराठी प्लेयर तर लांबच राहिला. पण सर्वसामान्य इतर प्लेयर पण शुभेच्छा देताना दिसले नाही. फक्त पोस्टर लावला गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा आणि यामध्ये चेन्नई सुपर किंग्सची टीम जी चेन्नईला रिप्रेझेंट करते, चेन्नईच्या त्या स्टेटला रिप्रेझेंट करते आणि त्या टीममध्ये जे खेळाडू आहेत ते आमचे मराठी आहेत आणि त्यांचा फोटो त्या ॲडमिननी एआय जनरेटेड इमेज तयार करून तिथं सगळ्यांना शुभेच्छा दिल्या. ऋतुराज दादा आमचा गुढी घेऊन उभारला होता. सगळेजण आम्हाला शुभेच्छा देत होते. त्या फोटोमध्ये जे अट्रॅक्शन दिसून येत होतं ते अविस्मरणीय होतं आणि ते फोटो आम्ही ज्यावेळेस बघतो त्यावेळेस आम्हाला असं कुठेतरी वाटतं, की आम्ही चेन्नईला जे सपोर्ट करतो ते उत्तमच काम करतो. आम्ही महाराष्ट्राची टीम म्हणून मुंबईला कधी सपोर्ट नाही केला. त्याचं कारण पण ते आहे, की मराठी पोरांना घ्यायचं आणि बाकावरती बसवायचं काम करणारी जी टीम आहे, ती आम्हाला नको. मराठी पोरांना कुठेतरी जाऊन पुढे नेणारी टीम आम्हाला पाहिजे. यामध्ये धोनी साहेबांच्या नेतृत्वाखाली खूप सारे मराठी पोरं घडत आहे आणि यामध्ये सांगायची गरज नाही. महाराष्ट्राला जे रिप्रेझेंट करतात, मुंबईला जे रिप्रेझेंट करतात, ते जे स्टेट लेव्हलच्या मॅचेस असतात त्यामध्ये ते आता सगळे चेन्नईमध्ये खेळत आहेत आणि हे चेन्नईचे प्लेयर अक्षरशः धारदार झालेले आहेत. त्यामध्ये आमचा ऋतुदावे तर नेतृत्व करतो त्या 11 जणांचं. पुण्याचा आहे तो, पिंपरी चिंचवडचा आहे. त्यामुळं आम्हाला त्या टीमवरती अभिमान आहे, चेन्नईवरती अभिमान आहे आणि तो खेळतो त्यावेळेस त्याच्या बासुरी निघते बॅगमधनं. एवढं सुंदर तो खेळतो. म्हणूनच आम्हाला अभिमान आहे. आम्ही मराठी दादाला सपोर्ट करतो, आमच्या ऋतुदादाला सपोर्ट करतो. अजिंक्यदादा पण होता आधी चेन्नईमध्ये होता. तो कोलकातामध्ये गेला. तो पण तिथे कॅप्टन झालेला आहे. आणि यामध्ये तुमची टीम बघा महाराष्ट्रात राहती, महाराष्ट्राची टीम रिप्रेझेंट करते आणि गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा द्यायला तुम्हाला 11 वाजतात. तुमचा ॲडमिन 11 वाजता उठतो. तिथं आमची चेन्नईचा ॲडमिन सकाळी 7 वाजता पोस्ट करतो. लागोपाठ 2 पोस्ट टाकतो गुढीपाडव्याच्या आणि ते पण मराठी पोरांना दाखवताना. तुमच्या इथं तर मराठी पोरं आटलेलेच आहेत जसं काय. बाकावरती बसवायच्या ऐवजी त्या फोटोमध्ये तर दाखवायला पाहिजे होते. तेवढं जरी केलं असतं तरी त्या मुंबईच्या फॅन्सला समाधान तर वाटलं असतं कुठेतरी जाऊन आपली मराठी पोरं खेळतात. घ्यायचं आणि बाकावर बसवायचं सांगायचं नाव मुंबई इंडियन्स. हां, अरे कुठं असतं का राव? चेन्नईसारखं नेतृत्व तयार करा खंबीर. कसं आहे ऋतुराज? एक पैलवान. धिंगाणा आहे धिंगाणा. आग आहे यार, बरसती आग डायरेक्टली ग्राउंडवरती लागणारी. अजून कोण? हां? आयुष म्हात्रे नवीन-नवीन आलेला आता धिंगाणा करतोय. अंडर 19 वर्ल्ड कप जिंकून आलेला आहे. धार आहे धार. शिवम दुबे जो महाराष्ट्राला रिप्रेझेंट करतो. ही सगळी पोरं ज्यावेळेस महाराष्ट्राला रिप्रेझेंट करतात ना, त्यावेळेस आमच्या मनाला अतिशय आनंद होतो, की ही महाराष्ट्राची पोरं चेन्नईमध्ये खेळतात आणि त्या चेन्नईच्या टीमला त्यावेळेस जाऊन आम्ही सपोर्ट करतो. ज्यावेळेस चेन्नई ही पूर्णपणे मराठीत्व दाखवते, महाराष्ट्रीयन दाखवते. म्हणूनच आम्हाला गर्व आहे. दरी खोऱ्यातून नाद गुंतवणं महाराष्ट्र माझा हे बोलायला पण आम्हाला आवडतं. त्यावेळेस आमच्या मराठी पोरं त्या टीममध्ये खेळतात. खूप साऱ्या संधी दिली मराठी पोरांना चेन्नई सुपर किंग्सच्या टीमने. म्हणूनच आम्ही या चेन्नईच्या टीमला सपोर्ट करतो, करणार आणि करत राहणार. त्यामुळं फक्त घेऊन बाकावर बसवण्यापेक्षा कधीतरी खेळायला पण घ्या म्हणावं, असं मुंबईवाल्यांना मी सांगतो.